घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 29 जुलैच्या भागामध्ये इकडे नानांनी पटकन दरवाजा बंद केलेला असतो आणि त्यानंतर ते सुमित्राला सांगतात की काय आहे माहिती आहे का, की त्या दिवशी आता हळदीच्या अंगाने ऋषिकेश आणि जानकी आश्रमात खाऊ वाटायला गेले नव्हते, तर ऋषिकेशच्या जन्माचा दाखला ज्या फाईलमध्ये आहे ती फाईल शोधण्यासाठी गेले होते. तेव्हा आता हे सत्य ऐकून सुमित्राला मोठा धक्का बसतो. तर त्यानंतर नाना सांगतात की अगं म्हणजे हिम्मतरावांना संशय आहे की तेथूनच कोणीतरी फोन करून ऋषिकेश आणि जानकीला हे सगळं काही सांगितलं आहे. परंतु हिम्मतरावांनी वेळेवरतीच आता प्रिकॉशन म्हणून त्या फाईलमध्ये आता ती फाईल वेळेवरती बदलली आणि त्या फाईलमध्ये पार्वतीच्या जागी तुझा माझ्यासोबतचा फोटो चिटकवून ठेवला आणि त्यामुळे ऋषिकेशला सत्य काही समजलं नाही. तेव्हा आता सुमित्रा धक्क्याने नाना विचारते की परंतु ते सगळं जाऊ देत, आता आपण काय करणार आहोत. तर आता नानांच्या हातातली ती फाईल बघून सुमित्रा खूप घाबरते आणि नानांना सांगते की अहो ही फाईल तुम्ही घरात कशाला आणली आहे, अहो ही फाईल कोणी बघितलं तर अनर्थ होईल, तुम्ही ही फाईल हिम्मतरावांजवळ द्या. तेव्हा आता नाना सांगतात की हिम्मतरावांना रिस्क घ्यायची नव्हती म्हणून तर त्यांनी ती फाईल मला आणून दिली आहे. उलट ते तर म्हणत होते की ऋषिकेश आणि जानकीला आपण सगळं काही सत्य सांगावं, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीच प्रश्न निर्माण झालेले आहेत ते राहणार नाहीत. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नाही नाही, तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही अजिबात हे सगळं सत्य ऋषिकेश आणि जानकीला सांगणार नाहीत, आणि हे जर कळलं ना त्यांना तर किती मोठा अनर्थ होईल, कळतं आहे की नाही तुम्हाला. अहो आपल्या घराचे सगळी घडी विस्कटेल, सगळं सावत्र हे सगळं काही होत राहील आणि आपलं घर फुटेल. ऋषिकेशची खरी आई पार्वती आहे हे सत्य हे गुपित गुपितच राहायला पाहिजे आहे. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते, हे सगळं काही सत्य सांगू नका त्याला. सुमित्रा आता खूप घाबरून गेलेली असते. नाना आणि सुमित्रा दोघांनाही आता काय करावं ते सुचत नसतं. नानांना पडलेले प्रश्न आता ते सुमित्राला सांगतात की मला तर कळतच नाहीये की फाईल कुठे ठेवायची. कपाटात ठेवायची म्हटलं तर त्याच्या चाव्या जानकीकडे आहेत, ती पाहू शकते, आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचं म्हटलं तरी त्याच्या चाव्या ऋषिकेशकडे आहेत. आता ही फाईल ना म्हणजे आपल्या डोक्यावरती टांगती तलवार झाली आहे. कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न करतो आहे तरी ते सगळं काही आपल्या अंगलोटच येतंय. तेव्हा सुमित्राचं लक्ष आता अचानक कपाटावरती ठेवलेल्या बॅगांकडे जातं आणि ती म्हणते की अहो एक पर्याय आहे आपल्याकडे, म्हणजे ना काही गोष्टी या कपाटात ठेवण्यापेक्षा आपण त्या बाहेर ठेवल्या ना तर सुरक्षित राहतात. तेव्हा आता ती बॅगकडे बोट करते, तर नाना पटकन आता स्टूल घेतात आणि ती फाईल त्या बॅगेच्या खाली लपवतात. सुमित्राच्या या आयडियाने आता फाईल तर लपवली गेलेली असते, परंतु ती सुरक्षित राहील की नाही याचा मात्र खूप मोठा प्रश्न असतो. तर तोपर्यंत बाहेर आता ऋषिकेश आणि जानकी हे उंबरठत असतात, तर जानकीचा आता गृहप्रवेश होणार असतो. तर सुमित्राने आता बाहेर आल्यानंतर जानकी आणि ऋषिकेशचं औक्षण केलेलं असतं आणि त्यांना आत यायला सांगतात. इतक्यात आता शेरू आणि ऐश्वर्या दोघी त्या दोघांना अडवतात आणि उखाणा घेण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा आता जानकी सांगते की नाही मला आठवतच नाहीये, मला ना ब्लँक झाल्यासारखं झालं आहे. तेव्हा आता सगळेच जण म्हणतात की अगं असं काय करतेस. तर शेरू सांगते की वहिनी अगं तुझ्या खजिन्यामध्ये असेल ना एखादा उखाणा, काढ बाहेर. त्यावर ते आता जानकी सांगते की नाही खरंच मला आठवत नाहीये. तेव्हा तेथील एक मावशी आता जानकीला उखाणा सांगतात, तर जानकी आता खूप छानसा असा उखाणा घेते, तर सगळ्यांना तो आवडलेला असतो. शेरू आता त्या मावशींचंही कौतुक करते. तेव्हा आता ते घरात परत यायला गेलेले असतात, तेव्हा आता सगळेच जण थांबवतात परत आणि ऋषिकेशला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरतात. तर तिथे आता सारंग त्या सगळ्यांची शूटिंग करत असतो. तेव्हा आता ऋषिकेशलाही उखाणा येत नसतो, तर तिथेच उभे असलेल्या एक मावशी आता ऋषिकेशला उखाणा सांगतात. ऋषिकेशने सुद्धा आता खूप सुंदर असा उखाणा घेतलेला असतो. तर त्यानंतर परत ते घरात येत असताना अजून एकदा त्या दोघी थांबवतात, तर तिथे कोणाला काहीच समजत नसतं. तेव्हा ऐश्वर्या सांगते की वहिनी 1 मिनिट थांबा, अहो अजून खूप सारी प्रोसेस बाकी आहे. आणि त्यानंतर ऐश्वर्या ही आता कुंकवाच्या पाण्याचं ताट घेऊन येते आणि त्यानंतर आता जानकीच्या पावलं जी लक्ष्मीची पावलं असतात ती उमटवायची असतात. तेव्हा आता जानकी पाऊल पुढे टाकणार इतक्यातच आता जानकीला नाना आणि हिमतरावांमध्ये झालेलं बोलणं आठवतं आणि तिचा तोल जातो. जानकी पडणार इतक्यात आता ऐश्वर्या तिला सावरते. सगळेच जण खूप घाबरून गेलेले असतात. तेव्हा आता जानकीला ऐश्वर्या सांगते की तुम्ही ठीक आहात ना, अहो हिने काय झालं, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता तुम्हाला सावरायला मी आहे. तुम्हाला आठवतंय का माझ्या गृहप्रवेशाच्या वेळी तुम्ही मला सावरून घेतलं होतं. त्यावर त्या आता जानकी हसून उत्तर देते की हो, आपल्या रणदिव्यांची हीच तर रीत आहे, एकमेकांना सावरून घ्यायचं आणि एकमेकांवरती भरभरून प्रेम करायचं. तर त्यानंतर ऐश्वर्याचा हात धरून आता पुढे पावलं उमटवत लक्ष्मीच्या पावलाने आता जानकी घरामध्ये येते. तेव्हा ऋषिकेश जानकी पुढे गेल्यानंतर ऐश्वर्याला आता तो सगळा प्रसंग आठवतो, कारण जानकीने आता हिम्मतराव आणि नाना या दोघांमधलं बोलणं ऐकलेलं असतं, हे ऐश्वर्याने पाहिलेलं असतं.
तेव्हा आता कारस्थानी ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की लक्ष्मीच्या पावलाने नाही तर मी आखलेल्या प्लॅननुसार तू इथे येतेस जानकी. आता रहस्याची पहिली कडी तुला समजली आहे. आता खरी मज्जा येणार आहे. तर त्यानंतर थोड्या वेळाने आता सारंग ऋषिकेशला सांगतो की दादा अरे तुझा मित्र आला आहे तेजस प्रभू. तर तेजस आणि मानसी या दोघांच्या आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये धमाकेदार एंट्री झालेली असते. तेव्हा आता ऋषिकेश तेजसला म्हणतो की काय कसा आहे हिरो. त्यावरती आता मानसी हसते. तर तेजस म्हणतो की का मी हिरो वाटत नाहीये का. नवीन कपडे वगैरे घातले आहेत छान दिसतोय की मी. असं भास्कर माझ्या चेहऱ्यावरतीच काय हसताय माझ्यावरती. तेव्हा आता मानसी गप्प बसते. परंतु मानसीला हसू काही आवरत नसतं. तर त्यानंतर आता तेजस हा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही लग्नाच्या शुभेच्छा देतो. तेव्हा आता पटकन तो खालती येऊन बसतो. सोफ्यावरती बसल्यानंतर आता मानसी तिथेच उभी असते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो अरे. तर तेजस नंतर मानसीकडे लक्ष देतो आणि तो ऋषिकेशला सांगतो की अरे एकटा जीव सदाशिवची सवय आहे ना. यांचं माझ्या लक्षातच नाही आलं. त्यानंतर तेजस हा बाजूला सरकतो. तेव्हा आता मानसी तेजस शेजारी बसते. तर मानसीला पाहून आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे आता तू कधी फेटा बांधणार आहेस. बेत दिसतोय वाटतं. तेव्हा आता तेजस म्हणतो की अरे दादा तसं नाहीये. तू समजतोय तसं काहीच नाहीये. अरे यांचं लग्न ठरलं आहे. काय ते त्यांचं नाव आता तेजसला आठवत नसतं. तेव्हा आता मानसी सांगते की रणजित. तर तेजस आता चेष्टा करत म्हणतो की खूप विचार येत आहे रे ते. तर त्यानंतर ऋषिकेश हा जानकीशी तेजसची ओळख करून देतो. तेव्हा आता तेजस सुद्धा मानसीची सगळ्या रणदेवी परिवारासमोर ओळख करून देतो. तर तेजस सांगतो की या माझ्या मैत्रीण मानसी सनस. तर ऋषिकेश आता तेजसबद्दल जानकीला सांगतो की हा माझा मित्र तेजस प्रभू. अत्यंत हुशार अत्यंत लहरी थोडा माथे फिरवा आहे परंतु खूप गोड मित्र आहे. त्यावरती आता तेजस ऋषिकेशला म्हणतो की काय दादा काय वर्णन केलं आहे माझं. अरे कोणीही घाबरेल रे. त्यावरती तिथे असणारे सगळेच जण खूप हसत असतात. जानकी खरं तर आता तेजसचं कौतुकच करते. ती म्हणते की तसं नाही या भाऊजी खरंच तुम्ही खूप हुशार आणि गोड आहात. तर त्यानंतर मानसी ही ऋषिकेश आणि जानकीला सांगते की खरंच तुम्हाला भेटून मला खूप छान वाटलं. म्हणजे या घराच्या ती पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. मला ना इथे आल्यानंतर अगदी आपल्या घरामध्ये आल्यासारखं वाटतं आहे. माझी एक इच्छा आहे मी तुमच्या सगळ्यांसोबत सेल्फी घेऊ का. तेव्हा आता सगळेजण म्हणतात की हो. तर त्यानंतर मानसी तेजससोबत आणि रणदेवी परिवारासोबत एक छानसा असा सेल्फी घेते. तर त्यानंतर तेजस हा निरोप घ्यायला लागतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे असं कसं काय तुम्ही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही आता. तेव्हा ऋषिकेश आग्रह धरत असतो. तर तेजस सांगतो की अरे नाही थोडं गडबडीमध्ये आलो होतो कामं आहेत खूप आम्हाला. आणि तू काळजी करू नको. जाता जाताना 8-10 गुलाबजामुन तर मी तोंडात टाकून जाईनच. त्यावर तेजसच्या त्या वाक्यावरती आता रणदेवी परिवार खदखदून हसत असतो. कारण तेजसचा स्वभावच खूप मस्तीखोर असतो. तर त्यानंतर तेजस आणि मानसी दोघे आता त्या सगळ्या रणदेवी परिवाराचा निरोप घेतात. तर त्यानंतर आता सारंग म्हणतो की अरे दादा आपला सगळा परिवार आता एकत्र जमला आहे ना. मग आपण एक काम करूया आपण फॅमिली फोटो घ्यायचा का. तर सारंग आता त्या फोटोग्राफरला सांगतो की मगाशी बाहेर ज्या दोघांचे फोटो घ्यायला लावले होते ना त्या दोघांचे फोटो आमच्या फॅमिली फोटोसोबत जॉईन करायचा आहे. अशा हिशोबानेच तुम्ही फोटोज घ्या. तर त्यानंतर रणदेवी परिवार अख्खा एकत्र येतो आणि त्यांचे फोटोज काढून झालेले असतात. तर थोड्या वेळाने इकडे आता आजींच्या रूममध्ये ऐश्वर्या गुड न्यूज देण्यासाठी आलेली असते. तर आता ऐश्वर्या खूप खुश असते आणि ती आजींना सांगते की आजी फायनली आपलं काम फत्तेच झालं. अहो त्या जानकीने हिम्मतराव आणि नानासाहेब या दोघांच्या मधलं बोलणं सगळं ऐकलं आहे आणि तिला सगळं कळलंही आहे. तेव्हा आता आजी खूप खुश होतात आणि लाडानेच आता ते ऐश्वर्याची गाल ओढत असतात. इतक्यातच ते आता शरू येते आणि शरू आल्यानंतर ते विचारते की काय काय चाललं आहे दोघींचं. तेव्हा ते दोघी घाबरतात. तर आजी ऐश्वर्याला सांगतात की अगं सांग सांग ना आता काय झालं आहे ते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो असं काय करताय शरूवंचं. आज ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं लग्न झालं आहे ना. मग त्यांच्या लग्नाची आज पहिली रात्र आहे. तेव्हा त्यांची रूम छानशी अशी सजवायला नको का. तेव्हा आता शरूसुद्धा खूप एक्साइटमेंटमध्ये येते आणि ती म्हणते की अरे हो की ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली परंतु फुलं वगैरे कुठं आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आता ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी जेव्हा रूम सजवलेली पाहतील ना तेव्हा खूप वैतागून जातील. आणि ती सांगते की मी सारंगला सगळी काही फुलांचे अरेंजमेंट करायला सांगितले आहे. तेव्हा शरू खूप खुश होते. तर ऐश्वर्या आणि शरूच्या पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात झालेली असते. इकडे आता जानकी किचनमध्ये काम करत असते. तेव्हा आता तिच्या मनातून काही केला तो विचारच जात नसतो की नानांनी आता हिम्मतरावांना सांगितलेलं असते की पार्वती आणि त्यांच्या नाताचं रहस्य कधीच कोणाला कळणार नाही. तेव्हा आता जानकी विचार करते की रामराया आता हे सत्य लपवलं गेलं आहे ते सत्य काय आहे नक्की. मी नक्की काय करू असा ती विचार करत राहते.
जानकी आता विचारांमध्ये गुंगलेली असते. इतक्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि जानकी अस्वस्थ आहे हे लक्षात येतात. तिला विचारतो की काय झालं जानकी, परत काही निनामी फोन वगैरे काही झालं आहे का? जानकी काही बोलणार इतक्यात सारंग येतो आणि सारंग त्या दोघांची मस्करी करतो. तो म्हणतो की अच्छा, म्हणजे आता चोरून चोरून भेटणं चालू आहे का? परंतु दादा, तो आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल, माझे एक महत्त्वाचं काम आहे असं म्हणून आता तो ऋषिकेशला ओढतच तिथून घेऊन जातो. तर त्यानंतर थोड्या वेळाने ऋषिकेश परत आता रूममध्ये आलेला असतो. तेव्हा आता जानकी तिथेही अस्वस्थच असते. तर त्यानंतर ऋषिकेश पटकन येऊन आता जानकीला घट्ट मिठी मारतो आणि तिला सांगतो मी खरंच खूप मिस केला तुला. इतक्यात आता तिथे शेरू, ऐश्वर्या आणि सारंग आलेले असतात. तेव्हा ते आता त्या दोघांनाही चिडवत असतात. तर त्यानंतर ते दोघांनाही बाहेर जाण्यासाठी सांगतात. ते म्हणतात की आम्हाला त्या रूमची सजावट करायची आहे, आता पुढची सगळी प्रोसिजर बाकी आहे, तेव्हा तुम्ही इथे राहायचं नाही, जा बाहेर जा असं म्हणून त्या दोघांनी आता त्यांच्याच रूममधून बाहेर हाकलून देतात. तर त्यानंतर इकडे आता त्यांच्या पुढच्या सजावटीला सुरुवात झालेली असते. तर ऋषिकेश आणि जानकीला त्रास देण्यासाठी मुद्दाम आता शेरूने तिथे बेडवरती टाकण्यासाठी पापड आणलेले असतात. तर ऐश्वर्याने अलार्म क्लॉक. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे तुमच्या दोघींचं काय चाललं आहे, कशाला उगाचच आपण दादा आणि वहिनीला त्रास द्यायचा आहे. तेव्हा आता शेरू म्हणते की हे सारंग, काही होत नाही रे, एक तर तुमच्या वेळी मला काहीच करता आलं नाही, परंतु आता दादा वहिनीची तर चेष्टा करू शकते ना मी. तर तेव्हा सारंग म्हणतो की अच्छा ठीक आहे, तू आता ठरवलंच आहे म्हटल्यानंतर कोणाचं ऐकणार आहेस का? आणि त्यानंतर ते तिघेही आता त्या दोघांची रूम सजवायला घेतात. इकडे तोपर्यंत जरी आता जानकी खालती आलेली असले तरीसुद्धा आता तिच्या मनातून काही केला विचार जातच नसतात. तर इतक्या तिथे सुमित्रा त्याने विचारते की जानकी, अगं कोणत्या विचारामध्ये दंगून गेले आहेस? तेव्हा आता जानकी खोटं सांगते की काय आहे, या लग्नाच्या घाई गडबडीमध्ये ओवीचा अभ्यास घ्यायचा राहिला आहे ना, पेपरही आले आहेत, त्याचे प्रिपरेशन करायचे आहे. तेव्हा आता सुमित्रा सांगते की हो. इतक्यात आता ऋषिकेश आणि त्यानंतर वरून आता ते तिघेही खालती आलेले असतात. तर आता सगळेजण त्या दोघांना विचारतात की हे काय, तुम्ही कुठे निघाला आहात? तेव्हा आता नाना आणि सुमित्रा सांगतात की आम्ही देवदर्शनाला चालू आहोत. सुमित्रा सांगते की काय आहे, मी आता देवीला नवस केला होता ना, लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत म्हणून, आता तो नवस फेडायला चालू आहोत आम्ही. तर सगळेजण आता त्यांना सांगत असतात की इतक्या इतक्या रात्री तुम्ही जाऊ नका, परंतु ते कोणाचं काहीच ऐकत नाहीत. ते सांगतात की उद्या गोंधळ आहे, आम्ही दुपारपर्यंत नक्की येऊ, आणि ते जातातही. आता सैना सोडण्यासाठी बाहेर सगळेच जण जातात. तेव्हा आता कपटे ऐश्वर्या मनामध्ये विचार करते की चला, म्हणजे आता आपलं काम फत्ते झालं म्हणायचं. तर आता ते दोघे गेल्यात म्हणजे त्यांच्या रूममध्ये कोणीच नाही आहे. आता हिम्मतरावांनी दिलेली फाईल त्या रूममध्येच असेल. आता ती फाईल काही करून शोधून काढावी लागेल आणि त्यानंतर ती जानकी आणि ऋषिकेशला दाखवावी लागेल. तर ऐश्वर्या खूप खुश असते आणि म्हणते की आता मजा येणार आहे चांगलीच. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता नाना आणि हिम्मतराव या दोघांमधलं झालेलं बोलणं जानकीने ऋषिकेशला सांगितलेलं असतं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आईच्या नकळत नानाने एवढी मोठी गोष्ट लपवली आहे. नाही जानकी, आपल्याला हे सत्य नक्की काय आहे हे शोधून काढावंच लागेल. आणि नाना सुमित्रा ते दोघेही नाही येत म्हटल्यानंतर संधीचा फायदा घेऊन अगदी ऐश्वर्याने ठरवलेल्या प्लॅननुसार ऋषिकेश आणि जानकी हे नाना आणि रूमची झडती घेतात आणि त्यांना अखेर आता ती लाल फाईल सापडलेली असते.